गुड मॉर्निंग गाईज, माझं नाव मोनिका आहे आणि मी शहापूर येथे राहते. आता सध्या टेम्पररी मी माझ्या माहेरी आले. आणि ही माझी आजी आणि आजोबा दाखवते तांबा. ना त्याला आत्ता बरा झालाय, तो सगळा गाव फिरायला जातो. चक्कर बिक्कर आली तर बाबा चक्कर बिक्कर नाही तू चालायला जातो तेव्हा अरे बोलतील मटण खातील. आता एकदा आम्ही आजच्या आत्याकडे परत जाऊन आली, कारण का मी आता घरी चालले ना, म्हणून आता बघते माझा अंशू उठलाय का. अंशू झोपलाय म्हणून एवढा उशीर आम्ही थांबलोय. अंशू उठला असेल तर लगेच ओला बुक करायची आणि घरी बघते. अंशू उठा, फॅन बंद केला का बरोबर उठला. ए पिल्लू, ए मम्माचा पिल्लू, बबडू उठ, तुला जेवायचंय. कधी जायचं आपण. ए सोना उठा उठा, लवकर उठा. उठला, झाली मॉर्निंग. 4 तास झोपलास कंप्लीट तू. आता रडू नको, चल जेवून घेऊ आणि मग मम्मा पप्पा वाट बघतोय तुझी. पप्पा अंशू कधी येईल, अंशू कधी येईल माझा. चल, माझ्या अंशूला गरम झालाय, जस्ट उठलाय. उठला पिल्लू तुला. ऐ भूक नाही लागली. रात्री जाग ना अजून 4 वाजेपर्यंत कष्ट करायला. आता आजीने बाबूला चारायला घेतलंय, भूक लागले म्हणून त्याला. आता बघा, तू 4 तास झोपून झाला. झालं 4 तास. भूक लागली असेल ना. आता जेवून घे, मग लगेच ओला बुक करू आणि मग घरी. भूम जायचा ना, भूम जायचं का नाही. मामाला सांगायचं कमवतात 500ची नोट तरी द्यायची, 100 कशाला दिलं. सगळं तेल चेहऱ्यावर उतरलाय. आजीने असा कसा लावलाय. हे बा, कमाई करून आलास तू तर, मग तुला दररोज यायला पाहिजे अंबरनाथला. ए बाबू, काय विचार करतो. 150चे 20 रुपये कसे झाले ते विचार करतो. बाबू, ए बाबू, बाबूचे पैसे घेतला का बाबू ऍक्टिव्ह मोड मध्ये जातो. पैसा म्हणजे जीवकी प्राण आहे माझ्या पिल्लूचा. आणि जे ओला चालवणारे दादा होते त्यांचे केस बघा ना किती लांब आहेत. बापरे, 4 तास झोपून आजीची ना बाबूची झोप नाही पूर्ण झाली. बघा ही कुठली झोप, अक्षत झोप का काय. रिक्षात बसून आम्ही शाळेपर्यंत पोचायला आलो. आईंना बोलते उठा तरी नंतर मला मोबाईल कवर घ्यायचा होता, मग याच्याकडनं घेतला आणि मग आम्ही आमच्या कोपऱ्यातून चाललो त्या साईडला. नंतर बाबूला कॅडबरी आणलेली ना आईंना अननस. बघा कसे खात आहेत दोघं पण. तिथं बघता ट्रेन आली तर आम्ही घाई गडबडीत फर्स्ट क्लासमध्ये चढलो आणि आम्ही तिकीट काढलाय जनरलचा. आता करायचं काय. बोलली देवा आजच्या दिवस वाचव. PC आला तर तेवढं ॲडजस्ट कर. आणि आमच्या साईडला कधीच PC येते. इकडे अंशूची वेगळीच मजा. तो माझ्या साईडला बसलेला, त्याला आजीकडे जायचा होता, तो माझ्या मागून तो आजीकडे जातो. बघा कसा. एवढा त्याचा आजीकडे, कारण आजीकडे कॅडबरी आहे ना त्याची. तर तो मस्त आजीकडे, आजी मला कॅडबरी दे. आजी पण भरवते आणि ते खातो. आवाज देतो पोरींना. बोली ना मैं आपको. तिने तिथे हात ठेवलाय ना तर हा चावायला बघतो 72. ती पोरगी किती छान खेळते. बब्बू बब्बू कितना क्यूट आहे तुम्हारा बाबू. तर आमचा बाबू किती हरामी आम्हालाच माहिती आहे. त्या पोरीला चावतोय. मग नंतर आजीच्या मांडीवर बसला तो, आजी आता जरा मला खाली खेळव. मग आजीने पण लगेच ऐकला, लगेच पोराला चालवायला घेतला. तेवढ्यात ते एका बापड्याने त्याला डार्क बिस्किटचं एक चॉकलेट दिलं. हा
त्यात हावराच ना, कधी काही खायला भेटला नाही पोराला. यांनी घेतला बघा कसं मस्त बनतोय बघता बघता पूर्ण ट्रेन खाली थोडीशी भीती वाटते की वयाला दिसायची बघा त्याला कधी काय कमी देतो का ना असं खायला खायला देत नाही. आता 2 कॅडबरी घेतल्या मी घेतला तो बाजूला ठेवला तर तो म्हणाला करतोय तर त्याला देणं भाग आहे. मग त्याला थोडासा इकडं आईने बाबूला ठेवायला तो मला चालव तुझा हा रवी आहे ना हा चालायला डायरेक्ट खाली लोळण टाकतो. सांगतो मला वर घे त्याला पकडून चालू द्या. बघा ना दोघांची कशी चालू आहे ट्रेन. सगळे आमच्याच बापाची नाही पूर्ण रिकामा डब्बा मस्ती करायला फक्त 2 लेडीज होत्या जेंट्स डब्यामध्ये, नाही तर पूर्ण रिकामा डब्बा होता. तर ट्रेनमधून उतरेपर्यंत घाबरूनच ना TC येतो का काय TC येतो का काय. जनरल डब्याचं तिकीट ना बसले फर्स्ट क्लासला म्हणून भीती वाटतेच ना. इकडं बघा बाबूची आजी तरी पण बाबा किती त्रास होतो. आजी पूर्ण खेळवायचा प्रयत्न ते एक सापडला बसवर तशा आजी नाही करत. आजी बघा किती भारी खेळवते सगळा तेवढा एरिया फिरवला. मग त्याला आनंद झाला. मग नंतर आईंची कंबर दुखायला लागली. मग आईंनी घेतला बसून. कुठं चालायला जातं कुठं चालायला जातं काय काय अशा प्रकारे आम्ही घरी पोचलो. येईल आता त्याचा पप्पा फिरून. आई देऊ नका ती कॅडबरी. मुतलाय बघा कसा डायपर घाल बाबू. हे बघ पल्ला काय पल्ला कसा हसला तू हसला कसा आता बघा खाली तसा झोपला ना तो. हॅलो हॅलो कोण बोलताय अंशू. हॅलो हॅलो कोण आपल्याला दिवस नव्हती तर दिवस कसा गेला तुमचा. आ चांगला गेला वाईट गेला. चांगला गेला म्हणजे मी नव्हती तर तुमचा दिवस चांगला गेला. मग चांगला नाही गेला का. मग आज मी नव्हती तर तुम्हाला जेवण नाही. ए अंशू बाबू ऐकायला येतो का. हा लावून घे. इकडे ये मम्माकडे. इकडे नाही तर मम्मा मारते. अंशू नंतर अंशूचा मामा आणि अंशूचा आजोबा संपला नंतर त्याला आईस्क्रीम खायला त्याने आईस्क्रीम खाल्ला. गुड नाईट गाईज. सबस्क्राईब.